नमस्कार मित्रांनो, मी रामलिंग सुरवसे. आज आपल्या या तिसऱ्या भागात सर्वांचं स्वागत करतो. आपण पहिल्या दोन भागात कन्व्हर्जन ऑफ फ्रॅक्शन इनटू पर्सेंटेज म्हणजे अपूर्णांकाचे रूपांतर टक्केवारीत आणि दुसऱ्या भागात त्याच्या उलट कन्व्हर्जन ऑफ पर्सेंटेज इनटू फ्रॅक्शन. आता बघणार आहोत कन्व्हर्जन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन इनटू पर्सेंटेज. तर तुम्हाला प्रश्न दिला जातो 0.35 पॉईंट फॉर्ममध्ये असणाऱ्या संख्या म्हणजे डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे दशांश अपूर्णांक असतात. तुम्हाला दिलं जातं 0.35चे पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करा. आपण आतापर्यंत पाहिलं कन्व्हर्जन ऑफ फ्रॅक्शन इनटू पर्सेंटेजला आपण 100ने गुणत होतो आणि पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करत होतो. तसं त्याच्या उलट काय करत होतो, पर्सेंटेजचं फ्रॅक्शनमध्ये करताना 100ने भागत होतो. इथं पण तसंच डेसिमल फ्रॅक्शनचे पर्सेंटेजमध्ये करताना आपण याला 100ने गुणणार. 100ने आपण गुणतो. .35 याला आपण 100ने गुणतो यामध्ये. मग काय होतं, आपलं जेवढे शून्य आहेत तेवढे संख्या सोडून पॉईंट पुढं द्यायचा. म्हणजे काय, आपल्या इथं 0.35 गुणिले 100. 100वर 1 वर किती शून्य आहेत, 2. म्हणून आपण 2 संख्या सोडून पॉईंट पुढे द्यायचा. म्हणजे काय होईल, आपला 0.35.0 म्हणजे उत्तर काय येईल आपलं 35 उत्तर 35%. म्हणजेच यामध्ये आपण 100 गुणिले 0.35 म्हणजे 100 गुणिले 0.35 म्हणजे 35 आपलं उत्तर आपलं आलं 35%. तसंच आता दुसरा प्रश्न बघूया. दुसऱ्या प्रश्नात काय येतं, 0.375 0.375. दुसरा प्रश्न आहे आपला 0.375. याला काय करतो आपण, हा प्रश्न दिला जातो तुम्हाला, याला कन्वर्ट करा पर्सेंटेजमध्ये. हा झाला आपला दशांश अपूर्णांक 0.375. याला आपण काय करतो, 100ने गुणतो. म्हणजे काय करतो, 1 वर जेवढे शून्य आहेत तेवढ्या संख्या सोडून पॉईंट फक्त देतो. इथं किती 2 शून्य आहेत म्हणून ह्या 2 संख्या सोडून इथं पॉईंट देतो. म्हणजे काय येईल आपलं उत्तर 37. 2 संख्या सोडल्या पुढं पॉईंट आणि राहिलेला संख्या 5 म्हणजे आपलं उत्तर 37.5. आणि तुम्हाला गुणाकारही करायचा असेल त्यावेळेस सपोज तुम्हाला दिलं 0.175 गुणिले 1000 हा 1000 असा जर गुणाकार दिला तर तुम्ही काय करणार, 1 वर किती शून्य, 3 शून्य. म्हणून पॉईंटच्या उजव्या बाजूच्या 3 संख्या सोडून पुढं पॉईंट द्यायचा. म्हणजे काय होईल, हा पॉईंट सोडून हा पॉईंट फक्त 3 संख्या 1, 7, 5 ह्या 3 संख्या सोडून पॉईंट येतो आणि पुढं 0, 0. म्हणजे काय होईल आपलं उत्तर 175. म्हणजे 0.175 गुणिले 1000 असेल तर आपलं उत्तर काय येईल 175. म्हणजे जेवढं 1 वर शून्य आहेत तेवढ्या संख्या सोडून पॉईंट फक्त त्याची जागा बदलतो. म्हणजे 3 संख्या सोडून पॉईंट येतो. आता पुढचं गणित. आता आपण काय करत होतो, डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे दशांश अपूर्णांकाचं पर्सेंटेजमध्ये. हे आपलं पहिलं गणित. पहिलं गणित काय आहे, 0.2 याचं पर्सेंटेजमध्ये कन्व्हर्जन. याला काय करतो आपण, वरच्या पद्धतीसारखं 0.2 गुणिले 100. आता किती शून्य आहेत, 1 वर 2 शून्य. म्हणून आपण या 0.2चे पॉईंटचा जागा बदलतो. म्हणजे काय होईल, 0.2 म्हणजे त्यावर किती शून्य असतात, असंख्य 0.200 असे संख्या असतात. त्याला गुणिले 100 म्हणजे काय होईल, 2 संख्या सोडून पॉईंट बदलतो. म्हणजे 20.0
0.00 म्हणजे आपलं उत्तर किती आलं 20% हे आपलं उत्तर. तसंच आता तिसरी संख्या काय आहे, तिसरी आहे दुसरी आहे 0.04. याला काय करतो आपण गुणुले 100 म्हणजे किती येईल आपलं पॉईंटची जागा दोन संख्या सोडून म्हणजे काय येईल 0. उत्तर काय येईल आपलं आता किती आलं आपलं 0.004 गुणिले 100 म्हणजे उत्तर येईल 20. 1 वर 2 शून्य आहेत म्हणून दोन संख्या सोडून पॉईंट येईल म्हणजे ह्या दोन संख्या कट होतील आणि इथं पॉईंट येईल म्हणजे किती येईल 0.4. समजलं 0.4%. तसंच आता तिसरी संख्या 0.875 गुणुले 100 आता किती येईल 1 वर 2 शून्य म्हणून पॉईंटची जागा दोन संख्येच्या पुढं म्हणजे 87च्या पुढं येणार आपले पॉईंट आणि पुढचा 5 अंक म्हणजे किती टक्के 87.5%. तसंच आता राहिलेला 0.052 हा तुमचा दशांश आहे. ह्याला पर्सेंटेजमध्ये करताना आपण काय करतो 100ने गुणतो म्हणजे काय होईल 1 वरच्या दोन संख्या धरून दोन संख्या सोडून आपण पॉईंटची जागा बदलतो म्हणजे 5च्या पुढे पॉईंट येणार आणि राहिलेला 2 हा झाला आपला टक्के म्हणजे 5.2%. म्हणजे आपण डायरेक्ट प्रश्न बघून सुद्धा काढू शकतो. म्हणजे कसं 0.2चं टक्केवारीत करायचं असेल तर काय होईल पहिला 20%. हे तुमचं प्रॅक्टिसने होईल. दुसरं 0.04चं 4%, 0.4%. तसंच 0.875चं काय होईल 87.5%. तसंच ह्याचं किती होतील 0.052चं 5.2%. हा तुमचं दशांश अपूर्णांकाचं पर्सेंटेजमध्ये कन्व्हर्जन. कसं तर आपण 100ने गुणत होतो. आता तसंच त्या उलट आपल्याला काय बघायचं आहे कन्व्हर्जन ऑफ पर्सेंटेज इंटू डेसिमल फ्रॅक्शन. आपल्याला आता काय बघायचं आहे कन्व्हर्जन ऑफ पर्सेंटेज इंटू डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे टक्केवारीचे रूपांतर दशांश अपूर्णांक. तुम्हाला माहिती दशांश अपूर्णांक म्हणजे ज्याच्यामध्ये आपण पॉईंटचं व्हॅल्यू येते. आता वरती आपण पाहिलं डेसिमल फ्रॅक्शनचं कन्व्हर्जन पर्सेंटेजमध्ये. आता कन्व्हर्जन ऑफ पर्सेंटेज इंटू डेसिमल फ्रॅक्शन. आता आपण पाहणार आहोत कन्व्हर्जन ऑफ पर्सेंटेज इंटू डेसिमल फ्रॅक्शन. आता वरती काय दिलं होतं आपल्याला डेसिमलचं एक्झाम्पल दिलं होतं आणि त्याचं कन्व्हर्जन पर्सेंटेजमध्ये करा असं सांगितलं होतं. आपण त्यावेळेस 100ने गुणत होतो. आता काय विचारतात तुम्हाला पर्सेंटेज देते आणि डेसिमल फ्रॅक्शनमध्ये काढा असे विचारतात. आता तुम्हाला दिलं 20%. 20% जर दिलं याला डेसिमल फ्रॅक्शनमध्ये करा असे तुम्हाला विचारलं जातं. हा 20% तुमचा पर्सेंटेज. याला कसं करणार आपण 20/100. 20/100 म्हणजे कोणत्याही पर्सेंटेजला आपण 100ने भागतो तेव्हाच आपलं कन्व्हर्जन कशात होतं डेसिमल फ्रॅक्शनमध्ये. काय येणार 20/100चं आता खाली जेवढे शून्य आहेत 1 वर तेवढ्यावरती संख्या सोडून त्यांच्या पुढं पॉईंट द्यायचा म्हणजे आपलं उत्तर येईल. किती शून्य आहेत 1 वर 2 शून्य किती 1 2. तसेच वर किती संख्या आहेत 20 म्हणजे 2 एक संख्या आणि 0 एक संख्या ह्या दोन संख्या सोडून त्यांच्या पुढं पॉईंट द्यायचा म्हणजे किती येईल आपलं उत्तर 0.20. 0.20 हा डेसिमल फ्रॅक्शन. 0.20 तुमचं उत्तर म्हणजे 20%चं काय येणार 0.20 हे तुमचं डेसिमल फ्रॅक्शन हे उत्तर. तसं आता इथं बघूया यांनी दिलं किती 30%. 30%चं पर्सेंटेजमध्ये रूपांतर करा. 30%चं पर्सेंटेजमध्ये रूपांतर. आता काय केलं 30% म्हणजे 30 आपला 100 म्हणजे काय सांगितलं 1 वर किती शून्य 2 शून्य
म्हणून वरील दोन संख्या सोडून त्यांच्या पुढं पॉईंट द्या. किती येईल मग 0.30 हे तुमचं उत्तर. आता दुसरा प्रश्न काय आहे तुमचा 33.1/3 33.1/3. तुम्हाला सुरुवातीला तर काय सांगितलं 33.1/3 सॉल्व करा पहिल्यांदा. 33.1/3 म्हणजे 33 अधिक 1/3. इथं काय होतं 3 या 33चा गुणाकार आणि ह्यानंतर या दोघांची बेरीज म्हणजे काय होईल 33 गुणिले 3 म्हणजेच 99. आता पुढे काय राहिलं अधिक 1 आणि खाली आहे असा भागाकार म्हणजे काय येईल आपलं 99 अधिक 1 म्हणजे 100/3 हे आपलं पहिलं उत्तर. म्हणजे 33.1/3 ह्याचं काय होईल कन्वर्जन 100/3. आता हे टक्केवारीत आहे पूर्ण व्हॅल्यू. मग टक्केवारीचं कन्वर्जन डेसिमलमध्ये करताना आपण काय बघितलं आपण 100ने भागतो 100/3 भागिले 100. मग आता काय पहिली पद्धत काय केलं तर आपण 100/3 भागिले 100 म्हणजेच काय होईल याचा भागाकाराचा गुणाकारात कन्वर्जन करायचं. मग काय येईल 100/3 गुणुले आधी भागाकारात 100 होतं त्याचं काय होईल 1/100. आपण पहिल्या दोन भागात बघितलं. मग आता काय होईल 100/100 म्हणजे कॅन्सल होईल आणि राहील काय 1/3. 1/3 हा तुमचा भागाकार आता काढायचा आहे. तुम्हाला माहिती आहे तुम्ही कसं काढता 1/3 1/3 तुम्हाला आता काढायचं आहे. म्हणजे काय करता 1ला तर 1 हा लहान आहे 3पेक्षा म्हणून आपण काय करतो सुरुवातीला पॉईंट देतो 0 पॉईंट देऊन 1 वरती 1 0 घेतो बरोबर. मग काय होणार आता 10ला जातो भाग 3 त्रिक 9 नंतर 1 आलं नंतर आपण 1 0 घेतो काय होईल नंतर अजून 3 त्रिक 9 राहिलं बाकी 1 नंतर 1 0 असं आपली संख्या वाढत जाते 0.333 हे आपलं उत्तर. म्हणजे काय येईल 33.1/3 बरोबर 0.33 हे आपलं डेसिमल फ्रॅक्शनचं कन्वर्जन होईल. तसंच आता आपले खालील प्रश्न सोडवूया. पहिला प्रश्न काय आहे 15%. 15%चं काय होईल 15/100. 15/100 काय सांगितलं 1 वरती 0 आहे 2 0 म्हणून दोन संख्या सोडून त्यांच्या पुढं पॉईंट द्यायचा. हे 15 या दोन संख्या सोडल्या त्यांच्या पुढं पॉईंट आणि हा 0 आपला म्हणजे किती येईल उत्तर 0.15 हा तुमचा डेसिमल फ्रॅक्शन. तसंच आता काय आहे 7%. 7चं कसं करतो आपण टक्केवारीत आहे म्हणून त्याला 100ने भागतो म्हणजे काय येईल किती संख्या सोडायला लागणार आता 2 संख्या म्हणून आता किती सोडायच्या 2 संख्या म्हणजे या 7च्या पुढं 0 असतो 0 7च्या पुढे दिलं तर त्याची व्हॅल्यू बदलेल का नाही बदलणार म्हणून 7च्या पुढे 0 दिला तरी चालतो म्हणजे 7 हा नेहमी 0.7 असतो. आता किती येईल ह्या 2 संख्या सोडणार म्हणजे आता किती 0.07 हा आपलं उत्तर. तसंच आता पुढची संख्या 12.1/2 अशी संख्या आली तर सुरुवातीला काय करायचं हे सॉल्व करून घ्या. 12.1 म्हणजे 12 अधिक 1/2. आता काय होणार 12चा 2 गुणिले 12चा गुणाकार आणि राहिलेले 1ची बेरीज म्हणजे काय होईल 2 गुणिले 12 म्हणजे 12 दोन्ही 24 अधिक राहिलेलं 1 आणि भागाकार 2 म्हणजे काय येईल 25/2. 25/2 याचं कन्वर्जन किती आलं 12.1/2चं 25/2
कन्वर्जन किती आलं 25/2. 12.1/2चं उत्तर आलं तुमचं 25/2. आता हे पर्सेंटेज असल्यामुळे याला काय करतो आपण, याला आपण 100ने भागतो. 100ने भागलं मग काय आलं, आता हा भागाकारात आहे, याला आपण गुणाकारात कन्वर्ट करून घ्या. 25/2 गुणुले 1/100 हे तुम्हाला जमेल. आता आपलं किती आलं, या दोघांचा गुणाकार आणि ह्या दोघांचा गुणाकार किती येईल, 25/100 25 गुणिले 1 म्हणजे 25, 25 1 25 आणि 100 गुणिले 2 म्हणजे 100 दोन्ही 200. किती आलं आपलं 25/200. याचं काय होईल, 25ने ह्या 200ला भाग जातो, 25 8 25 1 25 25 8 200 म्हणजे किती आलं 1/8. 1/8 हे तुमचं फ्रॅक्शन फॉर्ममध्ये आलं. आता ह्या फ्रॅक्शन फॉर्मचं आपल्याला डेसिमल फ्रॅक्शनमध्ये करायचं. किती आलं तुमचं उत्तर 1/8. तुमचं किती आलं 1/8. तुम्हाला माहिती आहे 1/8 म्हणजे 1/8. आता 1 हा लहान आहे 8पेक्षा, म्हणून आपण काय करतो, पॉईंट देऊन इथे 1 व 1 0 घेतो. म्हणजे आता 10 8 1 8 झाले किती, बाकी 2. आता जात नाही भाग म्हणून अजून एक 0 2 किती 8 2 16 झाले किती, बाकी 4 म्हणजे अजून एक 0. 8 5 40 हा आपला पूर्ण भाग गेला, बाकी 0. उत्तर आलं 0.125 हा आपला डेसिमल फ्रॅक्शन. नंतर राहिला कोणता 90% म्हणजे 90%ला 100ने भागतो. याला काय म्हणलं आपण, 1/0 2 0 म्हणून 2 संख्या सोडून पॉईंट द्यायचा. त्याला आपलं 0.90. आता हे आपल्या सगळ्या समजलं तुम्हाला. आपण डायरेक्टही करू शकतो. तुमची प्रॅक्टिस असेल तर तुम्ही डायरेक्ट पण लिहू शकता. इथं किती आलं तर तुमचं 0.15. इथे किती आलं 0.15. इथे किती आलं 0.07. सगळ्याला आपण 100ने भागलं. फक्त 12.1/2चं तुम्हाला जरा सॉल्व करावं लागेल. ते किती आलं 0.125 आणि इथं 90%चं 0.9. हे तुमचं कन्वर्जन संपलं. तुम्हाला आता फ्रॅक्शनचं कन्वर्जन पर्सेंटेजमध्ये आणि डेसिमलचं कन्वर्जन पर्सेंटेजचं कन्वर्जन या दोन फ्रॅक्शन आणि डेसिमल फ्रॅक्शनमध्ये या तिन्ही भागावरून समजले असेल. आपण आता पुढचा चॅप्टर दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.